नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतो तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट हाती आलेली आहे। अपडेट आहे डीसीसी बँक संदर्भात। जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड परभणी याची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती तुमच्या समोर शेअर करणं यासाठीच आपण ही एक व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर सादर करत आहोत। बातमी काय आहे तर जवळजवळ 152 पदांच्या या डीसीसी बँक परभणी यामध्ये असणारी जी जागा आहेत आणि ही भरती प्रक्रिया लवकरच आपल्या समोर सादर होताना दिसेल किंवा येईल त्या काही कालखंडामध्ये त्याची जाहिरात आपल्याला पब्लिश झालेली दिसेल। म्हणजे नक्कीच तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे। व्हिडिओ पाहण्या अगोदर एक आवाहन करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र, तुमचे नातलग असतील, मित्रमैत्रिणी असतील यांच्या मार्फत शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल। तत्पूर्वी तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटीने एक अत्यंत दर्जेदार बॅच तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे। ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच, ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभते। टीसीएस आयबीपीएस पद्धतीने असणारे हे मार्गदर्शन, बाकी वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत, ते एकदा वाचून घ्या। अगदी माफक दरामध्ये ही तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। मग काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे, संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे आहेत बॅच संदर्भातल्या आणि संपूर्ण विचारलेल्या माहितीची पूर्तता करून घ्यायची आणि नक्कीच ही बॅच जॉईन करून घ्यायची। एक आश्वासन देतोय तुम्हाला, ही बॅच तुमचं स्वप्न सरळ सेवाच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये जाण्याचं पूर्ण करण्यास अत्यंत उपयुक्त ठरेल, यात मात्र शंका नाही। चला, जी काही माहिती आपल्या समोर उपलब्ध झालेली आहे सगळ्या डिटेल त्याच्यामध्ये आपल्याला दिसतायत। आजच्याच वृत्तपत्रामध्ये ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे। दैनिक लोकमत पेपरवरती आलेली ही बातमी आहे। जिल्हा बँकेच्या भरतीत आता वशिलेबाजी बंद होणार आहे आणि प्रत्येक जिल्हा बँकेमध्ये आता भूमिपुत्रांना 70% जागा उपलब्ध होणार आहेत। म्हणजे ज्या ज्या जिल्हा किंवा जिल्ह्याच्या डीसीसी बँकेच्या जाहिराती येतील त्या प्रत्येकमध्ये 70% तिथल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संधी आणि बाकीची इतर जिल्ह्यातल्या। आता बऱ्यापैकी मी मागे अनेक डीसीसी बँक पुणे असेल, डीसीसी बँक सोलापूर असेल, याची जाहिरातीविषयी तुम्हाला मी सगळ्या डिटेल दिल्या गेलेल्या आहेत। आता हे बातमी आहे परभणी जिल्ह्याची। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 152 जागा भरण्यासाठी निघणार आहे लवकर जाहिरात। बघा, लोकमत न्यूज नेटवर्क मार्फत आजच प्रसिद्ध झालेली ही बातमी आहे। राज्यातील जिल्हा सहकारी बँकांमधील नोकर भरती आता पूर्णपणे पारदर्शक आणि वशिलेबाजी मुक्त होणार आहे। सरकारने याबाबत नवा निर्णय घेतलेला असून भरतीसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये 70% जागा तिथल्या भूमिपुत्रांसाठी असणार आहेत राखीव। हा निर्णय सर्व जिल्ह्यातल्या सर्व म्हणजे जेवढ्या काही जिल्हा बँकेच्या जागा निघतील इथून पुढे सर्वच डीसीसी बँकेंना हा नियम लागू होणार आहे। म्हणजे ऍक्च्युअली तो आता बऱ्यापैकी लागू होण्यात जमा आहे। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 152 जागाच्या भरतीसाठी नुकतीच मंजुरी मिळालेली आहे। मागील वर्षभरापासून बँकेकडून यासाठी प्रयत्न सुरू होते आणि आता लवकरच या बँकेची जाहिरात निघणार असणारे जिल्ह्यातील किमान जर 70% आपण 152 पैकी जर पकडलं तर 105 जणांना त्या जिल्ह्यातल्या नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि राहिलेल्या जागा इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपलब्ध असणार आहेत। जिल्ह्यातील एकूण 152 जागांवर भरती। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण 152 पदांची भरती होणार आहे। यासाठी अधिकृतरित्या जाहिरात प्रसिद्ध होताना आपल्याला दिसेल। यामध्ये नमूद केल्या पद्धतीने 70% जागा राखीव भूमिपुत्रांसाठी राखीव, जसं त्या डीसीसी बँक परभणी आहे बाकी सर्व डीसीसी बँकेना हाच नियम लागू असणार आहे। जाहिरात काढलेल्या बँकांनाही निर्णय लागू। म्हणजे जेवढ्या काही आता डीसीसी मध्ये सोलापूरची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, पुणेची जाहिरात प्रसिद्ध, म्हणजे यांना सुद्धा हा नियम लागू असणार आहे। जिल्हा बँकेच्या भरतीसाठी 152 जागांना मंजुरी मिळालेली आहे। लवकरच जाहिरात निघणार आहे असं एमडी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यंकटेश कुरुंदकर यांनी या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत सांगितलं गेलेलं आहे।
आणि आता जी होणारी जी प्रक्रिया आहे ती अत्यंत पारदर्शक, म्हणजे पूर्वी वशिलेबाजी चालायची आणि त्यांच्या नातलगांना की राजकीय बळ वापरून त्यांच्या नातलगांना बऱ्यापैकी त्या बँकेमध्ये नियुक्त केलं जायचं, परंतु आता ऑनलाईन पद्धतीने माहिती मागवली जाणार आणि संपूर्णतः असं शासनाथ्रू प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। अत्यंत पारदर्शक आणि अगदी योग्य पद्धतीने याची निवड केली जाईल। असं मर्जीतील लोकांना घेता येणं अवघड आहे, म्हणजे आता याच्या अगोदर जी प्रक्रिया राबवली जात होती आता तशा पद्धतीने भरती होणार नाही। त्यामुळे जे गरजवंत असतील, जे अभ्यास करणारे विद्यार्थी असतील आणि जे खरंच चांगल्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी बघत असतील, वाट पाहत असेल आणि त्यासाठी खूप प्रयत्न करत असेल, त्यांच्यासाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आहे। नोकरी भरतीतील 3 संस्थेची नियुक्ती देखील केली गेली आहे। कोणती आहे भरती प्रक्रियेत? MSBTE, DMSE आणि MSCIT या 3 स्वतंत्र संस्थांची नियुक्ती देखील या भरती प्रक्रियेसाठी केली जाईल आणि त्यातूनच गुणवत्ता आणि पारदर्शकता देखील सुनिश्चित होणार आहे। सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे पारदर्शकतेला जास्त वाव आहे। उमेदवारांची नोंदणी असू द्यात, परीक्षा निकाल आणि नियुक्तीसाठी सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध राहील असे सहकार विभागाने देखील स्पष्ट केलेले आहे। म्हणजे प्रत्येक जिल्ह्याबाबतीत हा फक्त एक आपण नमुना दाखल परभणी जिल्ह्याचा सांगतोय, इतर जिल्ह्यालाही अगदी याच पद्धतीने या नियमाचं पालन होईल। त्यामुळे कुणाचाही मनमानी किंवा हस्तक्षेप त्यामध्ये राहणार नाही। नेते मंडळी संचालक हस्तक्षेपांना आळा घालण्यासाठी हे नक्कीच एक स्वागतार्ह निर्णय आहे। आपल्याला काही जिल्हा DCC बँकेमध्ये हे पाहतानाही दिसतोय। पुणे असू द्या, सोलापूर असू द्या, परभणी, येत्या कालखंडामध्ये बऱ्याचशा DCC बँकेच्या खूप साऱ्या जागा रिक्त आहेत। खूप मोठी भरती प्रक्रिया आपल्यासाठी खुणावत आहे आणि अशा जिल्ह्यातील त्या जिल्ह्यातील असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोकरी करण्यासाठी संधी बघत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नक्कीच एक सुवर्ण संधी आहे। येत्या कालखंडामध्ये आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की नोव्हेंबरच्या एंडिंग किंवा डिसेंबर पर्यंत आपल्याला या सगळ्या DCC बँकेच्या जाहिराती पब्लिश होताना दिसतील। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आवाहन करतोय, तयारीला लागा। जे काही खूप पद असतील त्याच्यामध्ये क्लर्क असू द्यात किंवा इतर शिपाई पद असू द्यात किंवा इतर पद, याच्यामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे आणि या संधीचं सोनं करणं तुमचं काम आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा। आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि विद्यार्थी मित्र जे कोणी तुमचे नातलग असतील किंवा तुमचे कोणी मित्रमैत्रीण असतील, ही माहिती त्यांच्यापर्यंतही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या भरती प्रक्रियेविषयी माहिती मिळेल आणि त्यांनाही त्या संधीचा लाभ करून घेता येईल। चला परत एकदा आवाहन करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय इथं। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन किंवा प्रत्यक्ष जाहिरात घेऊन। तुर्तास गुड बाय अँड टेक केअर।